तुम्ही असं उन्हात आंदोलन करणार असा तुम्ही आता विषय काढला आणि त्या संदर्भात तुम्ही आताही बोललात, त्यामुळे तुमच्या मागे असलेला या आंदोलनाच्या अशा स्वरूपामध्ये प्रचंड उन्हात आंदोलन करत असताना तुमच्या मागे उभा असलेला इतका मोठा समाज शांत राहील असं तुम्हाला वाटतंय? कारण मुंबईमध्ये सुद्धा ही भीती सगळ्या महाराष्ट्राला वाटली होती आणि तुम्हाला माहिती आहे की राज्यातला मराठा समाज हा बहुतांश शेती करतो. आता त्यांची पेरणीसाठीची कामं सुरू असणार आहेत. अशा काळात जर तुम्ही इतकं तीव्र आंदोलन केलं तर हा समाज शेतीची कामं सोडून तुमच्याकडे आला तर ते तुम्हाला चालणार आहे का? नाही चालणार. मी हात जोडून विनंती करतोय माझ्याच्या माध्यमातून, कुणीही कामं बुडून अंतरवालीकडे येऊ नका. मी तुमच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी मी खंबीर आहे. मी झगडतो. मी जीवाचं रान करणार आहे. मी इथं लाही झाली उन्हाने, कितीही काही झालं तरी मी उठत नाही. माझ्या समाजाचे लेकरं, त्यांचं अस्तित्व, त्यांचं आयुष्याचं उन्हाळा न होऊ देणं ही माझी जबाबदारी, ती मी पार पाडणार आहे. कोणीही अंतरवालीकडे येऊ नका, माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि तशी सरकारला पण माय आहे मराठा समाजाची, की त्यांनी सुद्धा एकत्र येऊ नये. ऊन लई आहे, शेतीचे काम आहेत असं त्यांचंही म्हणणं आहे आणि माझं पण म्हणणं आहे. माझ्या मराठा समाजाने शेतीचे कामं सोडून यायचं नाही. मी मुसळधार पावसातही मागं सरकणार नाही. आणि कितीही कडक ऊन असलं तरी मी मागं सरकणार नाही. बरोबर आहे. कुठल्याही पद्धतीने खूप मोठा जमाव जमला पाहिजे किंवा